आज संत वामनराव महाराजांच्या 48व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने तसंच गहिनीनाथ गडाच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी ज्यांच्या पाठपुराव्यामुळे हा कार्यक्रम संपन्न होत आहे ते हरिभक्तपरायण महंत विठ्ठल महाराज, ज्यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, कार्यक्रमासाठी उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे सन्माननीय प्रकाशरावजी आंबेडकर, कार्यक्रमासाठी उपस्थित जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजयजी मुंडे, आमदार सुरेश अण्णा धस, बाळूकाका आजबे, भीमरावजी धोंडे, मोनिकाताई राजळे, रामभाऊ शिंदे, बाळासाहेब मुरकुटे, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि या कार्यक्रमासाठी दरवर्षी अधिक संख्येने उपस्थित राहणारे माझे सर्व वडीलधारे मंडळी, माझे युवा बांधव आणि त्याही पेक्षा मोठ्या संख्येने या कार्यक्रमाचं खरं सौंदर्य ज्यांच्यामुळे आहे त्या सर्व माझ्या माता भगिनी, मी आज तुमचं सगळ्यांचं इथे मनापासून खूप खूप स्वागत करते. मंचावर सर्व सन्माननीय मान्यवरांचं स्वागत करत असताना मी महाराजांना विनंती केली की माझं स्वागत करू नका, मी काही बाहेरची नाही, मी घरचीच आहे, माझाच कार्यक्रम आहे, त्यामुळे मी जिल्ह्यात स्वागत करते. आपण सर्व एकाच घरची लेकरं आहोत, आपण आपसात स्वागत समारंभ करणं काही मला संयुक्तिक वाटत नाही. दरवर्षी या गडावर येण्याचा नियम आहे, त्या नियमाचं पालनही आम्ही करतो, भक्तिभावाने येतो. करोनाच्या काळामध्ये जेव्हा आपण कार्यक्रम घेऊ शकलो नाही तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या मनालाही त्याच्या निश्चितच यातना झाल्या. गडाचा विकास व्हावा यासाठी राजकीय आयुष्यात प्रवेश केल्यापासून सतत कार्यरत आहे, पण गडाच्या विकासाची खरी सुरुवात झाली जेव्हा पंकजाताई पालकमंत्री असताना 25 कोटी रुपयांचा निधी आपण या गडाच्या विकासासाठी मंजूर करून घेतला आणि 2 कोटी रुपयांची कामं त्या काळात झाली सुद्धा. नंतर दुर्दैवाने राज्यामध्ये सत्तांतर झालं आणि मग त्या कामाला म्हणावा तशी गती मिळाली नाही, त्याला थोडा खेळ बसला होता. पण परत राज्यात आता फडणवीस साहेब आपलं सरकार आल्याच्या नंतर पुन्हा एकदा या कामाला गती मिळाली आहे आणि लवकरच हे काम पूर्णत्वास जाऊन दरवर्षी हजारो लाखोंच्या संख्येने येणारे जे भाविक आहेत, जे आज काही मंडपाच्या सावलीत आहेत पण त्यांच्या एवढेच बाहेर उन्हात जे बसून आहेत, त्यांना सुद्धा बसण्याची व्यवस्था या दर्शन मंडपाच्या माध्यमातून निश्चितच होईल. आणि गडाच्या विकासासाठी योगदान देण्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही एवढंच या निमित्ताने सांगते. आज अनेक मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचे सगळ्यांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत, पण प्रास्ताविकाचा मान हा यजमानाला असतो, जो मान आज मला मिळालेला आहे. त्यामुळे मी माझ्या या प्रास्ताविक पर मनोगतामध्ये सर्व उपस्थित मान्यवरांचं स्वागत करते, गडाच्या विकासासाठी एकत्रित काम करण्याचं आश्वासन देते. आलेल्या भक्त भाविकांची मनापासून मी इथे त्यांचं हार्दिक स्वागत करत येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या गैरसोयी लवकरात लवकर दूर होऊन त्यांना येण्यामध्ये आणखीन जास्त इथे आनंद होईल. भक्तिभावाने येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं मन राखलं जाईल एवढं वचन या निमित्ताने देते. फार बोलणं न लांबवता पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना आजच्या या कार्यक्रमाच्या मनापासून शुभेच्छा देत इथेच थांबते. धन्यवाद. जय जय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.